कारण 100 उपाय करून झाले. कोणी म्हणतं लिंबाचा रस लावा, कोणी म्हणतं लिंबाची साल लावा, कोणी भाताचं पाणी किंवा राईस वॉटर लावायला सांगतं. पार्लरमध्ये गेला तर वेगळीच पद्धत, केराटिन करा म्हणतात आणि केराटिन केलं तर परत त्यासाठीचा शॅम्पू वापरा. खर्च किती? ते 10,000 रुपये. एवढं करून फरक तात्पुरताच किंवा अजिबात नाही. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली खडके, श्री निरामय आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तुम्ही स्त्री आहात की पुरुष यानुसार केस गळतीची कारणे वेगवेगळी आहेत. केस गळतीच्या कारणांमध्ये तरी स्त्री पुरुष समानता नाहीये. तरीही पोषक घटकांचा अभाव आणि स्ट्रेस किंवा ताणतणाव ही कारणे सामान्य आहेत, जी स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये आढळून येतात. त्यामुळे तुम्ही वरून कितीही तेल, जेल, क्रीम, मास्क काहीही लावा, परंतु तुमच्या शरीरामध्ये जर आयर्न, कॅल्शियम यासारख्या मूलभूत मॅक्रोन्यूट्रियंट्सची आणि झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम यासारख्या कमी प्रमाणात लागणाऱ्या मायक्रोन्यूट्रियंट्सची जर कमतरता असेल तर त्या तेल किंवा शॅम्पूचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपला आहार पोषक असणे, आपल्या आहारामध्ये या सर्व घटकांचा समावेश असणे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगभाज्या, घेवडा, पावटा, राजमा, त्याचबरोबर अक्रोड, काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रुट्स, अंडी, मासे, मटण यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम या घटकांचे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषले जातात, जे आपल्या केसांच्या शाईनसाठी आणि केस घनदाट होण्यासाठी आवश्यक असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शिर्यन्ते तत् शरीरम, म्हणजे जे झिजते ते शरीर असते. आणि आपण जेव्हा व्यवस्थित झोप घेतो त्या वेळेला या झोपेच्या कालावधीमध्ये आपल्या शरीराची झालेली झीज जी आहे ती भरून निघते. त्यामुळे निरोगी केसांसाठी सुद्धा 7 ते 8 तासांची झोप अत्यावश्यक आहे. तिसरा मुद्दा, आता तुम्ही म्हणाल आम्ही हे विश्रांतीच्या वेळा, झोप, पोषक घटक हे सगळं व्यवस्थित करतोय आणि तरी सुद्धा आमचे केस गळतायत. तर आता हा जो इम्बॅलन्स निर्माण झालेला आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये बाळंतपणाच्या काळामध्ये किंवा मेनोपॉजच्या काळात जो हार्मोनल इम्बॅलन्समुळे जो काही शरीरामध्ये घटकांचा, पोषक घटकांचा अभाव निर्माण झालेला आहे. काही वेळा तरुण मुलींमध्ये क्रॅश डाएटचं फॅड आहे, म्हणजे त्यांना एकाच वेळी बारीक व्हायचे, सुंदर पण दिसायचे. तर अशा वेळेला शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता निर्माण होते आणि फक्त खाण्यातून तुम्ही ती भरून काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही सप्लिमेंट्सची आवश्यकता असू शकते. तर गुळवेल जी वातपित्त शामक आहे, वात आणि पित्त दोष यांचं ते बॅलन्स करते, जे दोष वाढल्यामुळे केस गळतात आणि पिकतात सुद्धा. त्याचबरोबर तपस्विनी, ब्राह्मी, अश्वगंधा यासारख्या वनस्पती ज्या मेंटल स्ट्रेस कमी करतात, ज्येष्ठमध जो केसांसाठी अतिशय उपयोगी आहे, त्याचबरोबर सुवर्णमाक्षिक भस्म जे चांगल्या प्रतीच्या लाल पेशी तयार करते, मुक्ताशुक्ती भस्म म्हणजे ज्या शिंपल्यांमध्ये मोती आढळतात अशा शिंपल्यांचं भस्म ज्यातील कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये पटकन शोषले जातं, या सगळ्या घटकांचा वापर करून, त्याचबरोबर माका, ब्राह्मी यासारख्या स्वरसाचा भावना देऊन एक गोळ्या आम्ही तयार केलेल्या आहेत, ज्या तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या केसांची वाढ होते, केस गळती कमी होते आणि केस पिकायचे सुद्धा थांबतात, पांढरे केस होणं बंद होतं. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती कशी आहे, नेमक्या कोणत्या कारणामुळे केस गळत आहेत याचा विचार करून शरीर डिटॉक्स करणारी, शरीर शुद्धी करणारी, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकणारी काही औषधं सुरू केली जातात. त्याचबरोबर गरजेनुसार तेलाचं नस्य यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं तेल आहे, जे नाकामध्ये टाकल्यानंतर केस गळणे, केस पिकणे या गोष्टी कमी होतात. शिकेकाई, तेल या गोष्टींचा गरजेनुसार वापर केला जातो आणि ही औषधं तुम्हाला घरपोच केली जातात. या सर्व औषधांचा कमीत कमी 3 महिने जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट दिसून येतील. यासाठी या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा. श्री निरामय आयुर्वेदाच्या टीमकडून आपल्याला अपॉइंटमेंट दिली जाईल आणि त्यानंतर प्रकृती, दोष या सर्व गोष्टींचा विचार करून औषधं घरपोच केली जातील. आता काही वेळेला शरीरामध्ये कॅल्शियमची खूप कमतरता निर्माण झालेली असते, त्यामुळे हाडे सुद्धा कमजोर झालेली असतात. खरं तर आयुर्वेदामध्ये केस हा अस्थिधातूचा मल सांगितलेला आहे, म्हणजे केस हे हाडांपासून तयार होतात आणि जर हाडे कमजोर असतील तर केस सुद्धा चांगले असणार नाहीत. तर यासाठी तिक्तक्षीर बस्तीसारखा उपक्रम जर तुम्ही 7 ते 21 दिवस केला तर निश्चितच जास्त परिणाम तुम्हाला दिसून येतो. आजकाल
तरुण वयामधील मुलांमध्ये मेल टाईप ऑफ बाल्डनेस दिसून येतात। यासाठी स्ट्रेस, ताणतणाव, अल्कोहोल, स्मोकिंग, रात्री जागरण, दिवसा झोप, जंक फूड यासारखी बरीच कारणे आहेत। तर अशा वेळेला शरीर शुद्धी करणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। तर या ॲलोपेशिया ॲट्रियससाठी सुरुवातीला वमन विरेचन या प्रकारच्या पंचकर्मातील शोधन उपचारांचा वापर करून नंतर जर औषधं सुरू केली तर त्याचा जास्त परिणाम होताना दिसून येतो। त्याचबरोबर जलौकावचरण किंवा रक्तमोक्षण सुद्धा आपण करू शकतो। त्यासाठी प्रच्छन्न कर्म नावाचं कर्म सुद्धा आपल्याला वापरता येतं किंवा जलौका देखील आपण वापरू शकतो। तुम्हाला जर केसांसाठी औषधं मागवायची असतील तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांचा देखील फायदा होईल। आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।